आदिवासी कुटुंब आमचे राहत होते, अशा कुटुंबांना कुठेतरी तिथून उद्ध्वस्त करून ज्या पद्धतीने गावगुंडांद्वारे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करून तिथे मोठ्या प्रमाणात भूमाफियांद्वारे जर कब्जा मिळवला जात असेल आणि बाहेरील आलेल्या राज्यातून आलेला व्यक्ती जर आमच्या महाराष्ट्रातील भेवंडी तालुक्यात येऊन मक्तेदारी माजवत असेल तर याची मक्तेदारी संपुष्टात येईल असं माझं तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगण्यात आहे. त्यासाठी मी तुमच्या चॅनलवर खूप झालं यांचा अन्याय अत्याचार. आज मी सांगू इच्छितो की आमच्या भूमिपुत्रांना बेरोजगार करून आमच्या भूमिपुत्रांचे कुठलेही काम न धंदा देता काही गावगुंड पालून जर आमच्या आदिवासी बांधवांवरती जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्यात येईल असं मी या कपिल पाटील नामक या व्यक्तीला सांगू इच्छितो, त्याद्वारे सांगू इच्छितो. येत्या काळात हा जो भूमिपुत्रांचा लढा आहे हा काँग्रेस पक्ष आणि आमच्या अनुसूचित जमातीतील लोकांवरती अन्याय झालेला आहे, तर अनुसूचित जाती जमाती आरक्षण बचाव समिती जी आहे ती याच्या विरोधात लढा उभारल्याशिवाय राहणार नाही हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो. मला मारणारा कोणी मायकलाल पैदा झालेला नाही. कपिल पटेल तुझ्यात दम असेल ना तर तू समोरून येऊन वार कर. हे असे गावगुंड पालून टोल्या पालून मला मारण्याचा कट रचत असशील तर तुला तुझी जागा सुद्धा दाखवण्यात